अरे शिवला ना आपल्याला गावातलं हागलं मुतलं सारंच माहीत पडते. पण या काल्यान सायाजान भनकही लागू दिली नाही बा. 2 लेकराची माय आणली तर तिच्याबरोबर लग्न केलं तर आपल्याला काही पताही नाही या लागला ना. गावात ज्यावेळेस आणली त्याच वेळेस माहीत पडलं आपल्याला. हो ना गड्या, हे तुम्ही तर माझी गाडी तर पुरी चक्रातच पडली, आपल्याला कसा माहित नाही पडलं. पण हे अचानकच झालं, तुला सांगतो मी. अचानक होईल आहे, अनाधानानं झाली घटना आहे. नाही आपल्याला माहीतच पडलं असतं ना. काल्या कुठे ना कुठे तर चबरलाच असता गावामध्ये. काय ना काही मोठी भानगड आहे काहीतरी. शिवला काही करून काही आहे माहिती का, याचा शोध लावा लागते आता. हे बाई कोण आली ह्याच्या मग, काय भानगड आहे. 2 लेकरं कशी काय आणली ना. हा उंदळला काय तोंड्या कसा का पटला गेली. एवढी सुंदर बाई, गोरी गुमटी बाई. ह्या कायला कसं का पसंत केलं तिनं. हे काहीतरी शाळा आहे याच्यात. हा मी धीरे धीरे करतो ना रे आता. ते बाई कोण्या गावची आहे, कोण्या गावाला देईल होती, तिचा नवरा काय करते, काय नाही करत, हे 2 लेकरं कोणाचे आहेत, हे सारा पता काढतो मी. की अशी जायल केस आहे. याचं घर झालं की त्याचं घर, त्याचं घर झालं की त्याचं, हिचं फसायचं काम आहे. सारा पता काढतो मी. थांब, एक दिवस मला भेटू देते कुठे तरी बाई. म्हणतो शिवलाल भेटू दे त्या बाईला. अरे तो बापा खाल्या त्याची ढुंगण नाही सोडत रे बा, घाण नाही सोडत तिची. तिच्या मागं मागच असते तो. तो तिला कुठेच नाही जाऊ देत. काय विचारशील तू, कसं विचारशील. ते टिंग पोरग नाही काय, मम्मा मम्मा पप्पा पप्पा करत राहते ते माग. त्या पोऱ्याला विचारतो ना, तू पप्पा काय करता, तू कोण्या गावचा, काय आहे ती सांगते ते. टेरको त्याला 2 रुपये पोंगे दिले, खुश होते गड्या तू. त्यावरूनच माहिती काढतो मी. थांबतो तेव्हा ते पोरग मला लय डेंजर दिसते रे बा, लय बेकार आहे ते. जाताच मारते लेखा ते, काहीच काहीच बोलते. शादवते तो पोऱ्या, माय बोलीन शादवते. उचा काय झालं घोपरते. फोंगे धुमानदार नाही बा, नाही बा दिसते मला ते. सोपी नाही वाटत मला ते पोरग. उचं काय पडलंय बा नाही. फेंजर काय करते रे. मी काय भेटतो काय त्या पोऱ्याले. उसकता साधा घुपूर बगलीत दाबला कुठकन जीव जात त्याचा. टेन्शन न घेऊ तुम्ही, बरोबर शाळा लावतो, बरोबर चोपड चापड करतो तर मी त्या पोऱ्याले. तर मग शिवला काल्याला पकडता सायचं कचाड्यात. अर्धा पेते तो गडी, अर्धा पाचू त्याले. मग सांगते तो 10 रुपयाला की तसा करता का जुगाड. पार्टी मार्टीचा काही मटन गिटन आणसायचं, बोलव त्याले. संपू सारा बजेट. मला नाही वाटत गड्या आता त्याला म्हटलं पार्टी दे गड्या, दारू मारू करू, मस्त जलवा करू. आता येणार नाही सायाचा तो. बरं येणार नाही तो आता. कारण कहून की आता कसं त्याच्या हाती सोन्याचा अंड सापलेला आहे ना. ते सोडून आपल्या मागे कसं येईल. तो तर त्याची शाळा जमवायच्या नांदी आता असेल ना. कधी झपतात पोरून, कधी शाळा करतो मी. तो त्याच्यानंतरच असेल आता. वाटते तो त्याची विठ्ठलनामा शाळा सोडून आपल्या मागे काय आली. तो तर बायकोच करून आला तिले. पण देवीदासचं चांगलं झोपून निघालाय बरं. पोऱ्यान बायको आणली आहे तर 2 लेकराची माय. अरे बरं तुम्ही लक्षात, देवीदासलीच बायको यायला पुरते आपल्याला. बरं खोड घेऊन मागे लागते या खाल्ल्याच्या तर. त्यालाच म्हणा लागते, काय राजा काय शोभते का तुम्हाला 2 लेकरी माय केली तुमच्या पोरानं, असं तसं फलानं बिस्तानं. देऊ शका चार्जिंग करून देईदात. तसंही त्याचा दिमाग घुटण्यातच आहे, त्याला अक्कलच कमी आहे. सांगितलं तसं करते तो. करतं काय शाळा. तर मग उलटच ना हो, देवीदासले बायकाला देवीदास आपल्याच मागणं लागो. रुमनं घेऊन त्याचा काय खरं आहे. तो त्याचं दिमाग काय म्हणा घुटण्यात, पण त्याचं उलट बहायला काही सांगता येत नाही त्याचं. बताल माणूस आहे तो. उलट नाही होत, ऐकते तो. आता तर पुरं धुपूट पोहेल त्याचं. आता ऐकी नाही तर काय तर गरम आहे तो. गरम मध्ये हातोडा मारा लागते आता. चाल देवीदासले भेटू, जरा चोपड चापड करू, अशा इकडे तिकडे फकाल्या मारू. म्हणजे सांगू त्या पोराने हे काय केलं म्हणून. बरं तमाशा होते ना गावात. चाल देवीदासले सांगायला पुरते. मग आता असंच करू आपण. कसं मग गावात कसं काय ना काही ठिकाणा सुरू झाला की मग कसं गमते बी गावात. काय ना काही पाहिजे एंटरटेनमेंट. कसं करतं काय सांगायचं. हे बाई जी आणली तिच्याकडे सेटिंग लावता काय ना काही मागं. जमलं आपला जुगाड. झाली शांती आपल्या मनाची तर. अरे पाहतं काय नाही, पहिले देवीदासले बैकून देऊ आपण. देवदास जर नाही बैकला मग या बाईच्या नादी लागू आपण. विचार फटकून टाकू, कुठून आली, काय आली, आपलं जमते काय. मग अशीच आहे का चावट. मग पाहायला जाते ना. 2 लेकराची घेऊन येऊन राहिली ते काय सुधी येशील काय. पण कसं आपल्याला पहिले देवीदासचं पाहिजे. बरं पहिले चला आता देवीदासली भेटू आपण. देवीदासले पोराबद्दल असं तसं सांगून देऊ. मग काय होते तर पाहू. त्यानं जर ॲक्शन नाही घेतली, काय झालंच नाही, तो जर शांत राहिला तर मग कसं या बाईच्या नादी लागू आपण. चाल तू म्हणतं तसंच करू मग. चाल पटकन. पण देवीदास जर बैक लागे नाही मग गोष्ट घेत नाही. दोघायले पादते. हो पोऱ्याले तर पादतेच त्या खाल्याले. हो आणि त्याच्या बायकोली हाणते चांगला मजबूत. मग बैकला पाहिजे फक्त तो एकदा. बैकला मग काही शांत नाही होत तो कोणाच्याच नाही. आगीचा गोया जायची देवीदास. करून आपण बैकायचीच लाईन लावून चालणं तू आता. चाल आपण लावूनच राहिलो त्यासाठी. आपण शाळा विठ्ठलनामा जमवायले. चाल बेच्या थंडी वाजून राहिली बा. मालेला काय थंडी पडून राहिली बा यंदा. दाबून चांगली दाबून बा. त्याचं लग्न झालं त्याचं चांगलं. अरे भांडायचं या बापा. पोऱ्या पोऱ्याचं काही खरं नाही बापा. ताप करून बसा द्या मायलेले का. थंडीच बरं आपल्याला. काल्यान मस्त जवळ मुलाले का आवाजानं मस्त जमवले का. थंडीच्या दिवसात घेतलं झमकून.
आता मस्त अशी गरम होईल. आपण वाटेल थंडीत बसेला बाप्पा ताप करून बसेल. पाटील पा तुमच्या मागून येऊन राहिले आणि गरमीचा आनंद घेऊन राहिले. तुम्ही बसले आमच्या तापा थंडीत कुडकुड करत. पाटील हे तुम्हाला पुरते करायचे. काळ्या आणा हे आणा ते आणा ताप पेटवा. त्यापेक्षा झपकरी लग्न करून घेते तुम्ही. गरम मध्ये असते बाबा एका वाकईत. काय राजा माणसा किती थंडी वाजून राहिली. राजा ताप असून थंडी वाजून राहिली बा. काय माणसा आहे बा. थंडीत म्हणजे कसं हिवाळ्यात जमाला हा बजेट. हा बुडा गोष्ट घेतली गड्या. लग्नाची गोष्ट काढली मा बुडा चमाल कुदून राहिला ना. फक्त मा बुड्याने कोंबड्या पाहायला दोरा बांधून द्यायला. पण माय काही म्हणजे माया भावनाशी खेळून राहिला मा बुडा. काय सांगा तुले. मला लय वाटते थंडीत लग्न करून घ्या गरम व्हा. पण कसं मा बुडाने जमून देत राहिला मा बजेट. का मुतलं का पाटील झालं का बुड्याची काय का लागते बे जमून इकडून तिकडून बजेट. पाहुण्या घेऊन सांगणार जवळ घेवाले जवळ माणसं तर जमतात बजेट. राजा हो राजा पाटील तुम्ही तसंच करा राजा. पाहुण्याला सांगा तुमच्या जवळ सांगा बहिणीला सांगा आणि ह्या झमकून बुडाने ऐकत नाही तर मग कसं खरं नाही बरं. थंडीत मरा लागते हे. पाहिजे मी बा काय तर. पण मला आता अंग शकू द्या बा. मागे डोकं खाऊ नका तुम्ही आता. पहिलेच तर थंडी वाजून राहिली खुरखुर करून राहिलो. अंग शकू द्या बा मला. थंडी पडून राहिली बाबा. काय मायनस होत्या त्याला बर्फ पडत्या काय माहित बाबा. महाराष्ट्रात बर्फ पडत्या का एवढी थंडी बापाने मुतल्या का. एवढी तिला कधीच नाही पाहिली म्या. अरे बापा तापा. अरे बापा रे देवा. राजा पाहुणे फालतू थंडीत मरून राहिले बा तुम्ही. लगन गिकन व्हायला जाणं घरी गरम राहणं काल थंडीत मरून राहिले घेणं देणं. आमच्यासोबत कुडकुड करून राहिले बापा. साधन असल्या गरम व्हायला साधन असल्या ठीक राजा काशी करून राहिले बा तुम्ही. लगन होईल नाही म्हणून आम्ही बसला आधी चौकात. तुमचं लगन होऊन तुम्ही बसला बा चौकात. काय राजा माणसा पाहुणे पहा कसं हो तुमचं. थंडीत काय पहा थंडीत पाहुणे पहा. कधलं काय मरता राजा थंडीत जाणं घरी. मला माहिती आहे गड हो आता कसं आहे. आता काय बोलून फायदा नाही. थंडीत ऊन आहे मला सारखे जात ना बा. रे काय करतं काय नाही मी बरं आठी बसेल मग मामाला माहिती आहे काय तर. नाही वाटते होकला वाटते धती गाई. होकेला वाटते काही. काही मिळत काम नाही दिसत मले. का बा पाहुणे बा म्हणून तो हुकेला करून राहिले तुम्ही. विचारूच ना तुम्ही काय मामाला माहिती आहे काय तर बाबा. नाही मला काय थंडी जाणी वाटत का की चादरी झपानी वाटत का बाबा. पण कसं आमच्या घरी मेळच येत नाही भाऊ. सारे दिवस राखी वाट ना काय करतं बेकार नांदा बाबा. तुम्हाला कसं लग्न झाल्यावर समजेन काय असते तर लोक नाही समजत तुम्हाला. कसा राग येते कसं काय येतं काय हे तर सांगा आम्हाला. मग आम्हाला लग्न झाल्यावर समजेन काय असते तर. तुम्हीच सांगा तुमचा अनुभव सांगा आम्हाला काय तर. काहून तुम्ही एवढी थंडीत मरून राहिले तर. काय सांगा गड हो तुम्हाला. मला काय थंडीत मरायचा का शोक आहे काय. पण जो गेलं की बाबा डिमांड जात ना डायरेक्ट. मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला ढमुकच पाहिजे तर मेळ येते नाही तर मग मेळच नाही आहे. कधलो पुरीन काय आणून देऊ. लंबा लागून बा त्यासाठी चौकात येऊन बसतो बाबा. ह्या तापा काय करतो मग आपल्या जण आणल्या जात नाही. कधलो डिमांड पुऱ्या करता. अरे होतलेल्या का बेकार राजा पाहुणे बा. मुद्दा घेत जाणं तुम्ही आणून काय राजा पाहुणे काय मागे पुढे पाहता. बापा चॉकलेट 2 रुपये चॉकलेट रुपये पोंगे मागितले देईन बापा. पण रोज 5,000-10,000ची वस्तू कुठून देऊ. कधी म्हणते मोबाईल आणा कधी म्हणते मला आरसा जाणा मेकअप करायला कधी म्हणते मला मेकअप किट आणा कधी म्हणते मला काही जाणा कधी म्हणते मला साडीच घ्या. काय रोज काय मी काय धंदा शेटाव काय करोडोचं बेटी बॉक्स घेऊन बसेला मा बा. बँक आहे मा बापा जोय पैशाच्या नोटाची थप्पी आहे की कारखाना आहे पैशाचा. आणून मी तर रोज डिमांड पुऱ्या करू तर बापा. आपण सुख घेत बी नाही कोणती वस्तू देत बी नाही. तुझ्या मायाला तू चुल्यात जाय तिकडे काही घेणे नाही बसेला हागडे सांड्या तापा तुमच्यात येऊन बसतो. मग आता काय करू मेळ सुख केला ना. पण आता कसं राजा पाहुणे बेकार राहायचं तुमचं. कारण नाही बाबा थांब तुझे लग्न होऊ दे मग सांगते तुला काय येतं कसा तो आणा येतं हे आणा ते आणा फलाना आणा. थांब ना तू लग्न झाल्यावर समजून तुला कसं आहे ते दणकात होतं. आता लोक नाही तर लोक तर सुख वाटते रे. लग्न करते माणूस. हे बरा बापा तापार बसायला पुरते 2 कोटी शिल्लक टाकेल पुरतं. पण ते आणा नाही गेलं पुरत. सरकार बाजूले अंग शकू द्यायला को मला थंडी वाजून राहिली. बुडे बा तुम्हाला काय अंग का लागते रान घरी मुकड्यानं रान धुलीत पोळे. काय राजा कसं सरे साधनं गिन असल्या राजा तू बेडचं अंग शकून राहिले. मस्त माणसानं गरम झपेल बाय घरी. चबरू नको घेणं देणं तोंड फुटीन काल अगोपणा करून राहिला. आमचं आम्हाला माहिती आहे काल जखमीवर मीठ टाकून राहिला. कोणतं अंगण कोणतं गरम घरी काही नाही हेच गरम आहे. अंदा कोटा घेऊन ये अंग शकू द्या मला एवढीचा. बुडाबी पाहुण्यासारखा वाटते जखमी शेर. बुड्याला बुडी जोय नाही येऊन राहिली वाटते. थंडीचा आनंद नाही येऊन राहिली. मुतल्या का बेकार राहिले का बरं लग्न नाही होईल आपलं बाबा. काय बुडे बा बसा काय बुडे बा सोबती कुकडे सोडले तुम्ही तुमचे ते बुडे कुकडे गेले.
सोबती गेले वावरात मर्याले थंडीत. हा ते गडी लय थंडीचे किंग आत ना बापा. आपण नाही बापा, आपल्याला थंडी वाजते तर आपण तापच येऊन बसतो. ते वावरात जातात मर्याले. त्याला लय हाव आहे ना या वयात, म्हातार बनाट डंगऱ्या वयात. आता घरी काही नाही बोलू बा तुम्हाला, इकडे तिकडे तापारत बसा लागते की नाही. मग वावरात तापारत बसायचं रोजदारी होते तुमची. हा कमाई होते ना. रे बाबा वावरात कोण मरीत रे बाबा थंडीत. अरे हा आपण नाही जात बाबा. चला चला बरं मुळा बरं आता. चला बद्दल लढी बसणं. बसा न पाहुणे बा, सांगा ना इकडे तिकडे गप्पा. चला बाबा गप्पा. या वर्षी तर माझी दाबून थंडी पडून राहिली ना बाई, दाबून थंडी पडून राहिली. आजी एवढी का थंडी वाजून राहिली तुले, हुस करून राहिली तू तर. एवढी थंडी वाजून राहिली आजी तुले तर मग यानं तापात बसणं मग चांगली गरम होतं ना तू. काही असं माय बाई, तू तर काय मला जायचं का माय बाई. पहिलीच तर बेजे थंडी वाजून राहिली माय बाई. आता तुम्हालाच काले जाईन, आता मजा करून राहिली ते थंडी. आता ह्या गोष्टी सोडा ना, माझं खुश खबर आहे ना बापा. त्या काल्यानं लग्न केलं ना, ते बी कोणासोबत, 2 लेकराच्या मायसोबत. सांगा माय 2 लेकराची माय. लेकर केवढा आले आता माझ्या लेकर यात काय सोबत आत का लेकर सोबत नाही तर काय तर काल्याच्या मांगेच आले ते सुटूर बुटूर दोन्ही लेकर 2 ते आणि 2 ते चालले 4 जण गावातून सगळे. जो तो टोकून राहिले नाही बाबा. काल्या काय केलं रे तू, काल्या काय केलं रे तू. काल्याची वय काय आणि तिची वय काय बापा, काही खरंच नाही ना रे बापा. बरं केलं लग्न त्यानं. पहिलेच तर बापा पोरी भेटत नाही, अकादली गायन काटे खाय असं आहे. त्यानं 2 लेकराची करो की 3 लेकराची केलं ना, पण लग्न झालं ना. भन फिरून राहिले पोरं. एक पोरगी नाही भेटत अशी. पोरीले कसं नोकरीवाला हे ते चांगलंच पाहिजे. आणि चांगल्या पोरी काय आता भेटून नाही राहिल्या. मग तशा पोरं असतात कमी शिकेल आणि ते काही होऊन नाही राहिल्या आता. मग कसं त्याच्यापेक्षा बापा हे 2 लेकराची काय टंगडी मुडेल काय, एका डोळ्याने चकणी काय, त्या पोरी कशाही करायला तयार आहेत आता पोरं. फक्त कसं मेन भेटायला पाहिजे आता. हो आता बरोबर आहे तुमचं. आता भेटायला महत्व आहे बापा. कसं कशी भेटो ना, लग्न झालं ना बस मुंजाचा पिक्चर झाला बस झालं बापा. म्हणून राहिल्या माय भेटायला आहे महत्व, भेटायला आहे तसं राहिलं ते पुरलं माय हिशोबानं. पण हे असं माय 2 लेकराची माय 3 लेकराची माय हे आपल्याला नाही पटत. हे काय बापा काल्यानं केलं. काल्याला काय भेटत नव्हती का, भेटत नव्हती का. काल्याची वय तर काहीच नाही माय बहीण, तिची वय पाय ना. काय बोलून राहिली व तू. पहिलेच तर काल्या हा उंदरा फटक आहे. त्याला कोण पोरगी देत होतं आणि त्याला भेटली ना 2 लेकराची माय तर चांगलं झालं ना. आपण त्याच्यातच शुक्रिया माना ना की झालं त्याचं लग्न. नाही तर कोण देते उंदऱ्या पोरायले, कोणी देत नाही आजकाल. चांगले पाहिजेत गोरे चिकटे राहिले ते. मनानं केलं त्यानं ते चांगलंच झालं. आता फक्त कसं आता घरी वांदे येतील त्याचे जराशे. त्याचा बाप जरासा डेंजर आहे, फळफळ करते तो देवीदास. काही खरं नाही. आता काय माहित घरी गेल्यावर काय माझून झालं काय नाही. जाऊ द्या ना माय बाई. केलं ते केलं त्यानं लग्न. आता कसं त्याला मेहनत करायचं काम नाही ना. तेच 2 लेकरात ना रेडीमेड लेकर कोणाला भेटतात आजकाल. त्याला भेटले ना. जाऊ द्या काही टेन्शन नका घेऊ. आपण कुठे बोलत बसतात या गोष्टीवर. पाहिजे माय बाई. नाही तर तू आणायला लाव ना त्या नवऱ्याला रेडीमेड लेकर चांगले भेटतात. हो माय बाई रेडीमेड आणायला लावताना जसे काही मला लेकर होत नाहीत. बरोबर आहे तुमचं. जसे काही गल्लीवरच भेटतात रेडीमेड लेकर. तस्तरा दिले बस लेकर होता. थंडीचा महिना आहे ना हा. कुठे तर काही बोलते बाबे बस लेकर. थंडीचे पेपर आहे तशी काही कुत्री आहे थंडीच्या जंतच असतात ना. काही बोलून राहिल्या माय बाई तुम्ही. कोणती गोष्ट कुकडे नेऊन राहिल्या. जाऊ द्या ना माय. ते बुडी मजाक करते. एक असतं जवळ आहे आता. मीटिंग बसली बाबा याची. म्हणाले का मा बायकोला काही चिंता घेतली काही. थंडी वाजून राहिली घरी झाला की काही की मस्ती बसली पाहायला लांबून तापा. काय वाटते सगळं पुरी रात झालं ते काय आता गप्पा गोष्टीत. बुड्या वाड्याला डोंगराला काही हे नाही आहे. बायकोला अक्कलच नाही, समजतच नाही कुठे बसा काय बसायचं. आपलं घरी काम आहे गोठी काम आहे. आम्हाला थंडी दाबून वाजून राहिली पण ही बाई अंग शकून राहिली. सांगा किती बुड्या बाड्याचं खायला बसा लागते. राधे कुठनं चालणं घरी चालणं चाल. टाइम झाला. माय बी तुझ्या नवरा जा घरी. अजून बोलीन तो मग माय जा राधे. थंडी वाजत असेल तुझ्या नवऱ्याला बी जा लवकर घरी. प्लीज ना मी जा ना. आता आठी याचं काही काम होतं का बोलायचं मला. मी येतच होती आता. 2-3 घंटे झाले इकडे बसेलास तू. काही आहे गाडी बसून काय फायदा आहे का. चालणं घरी. थंडीत काय मरतो रस्त्यात. चाल घरी मुकड्यानं. माय जाय ना गरम करणं त्याले. म्हणून तर तुला बोलावून राहिला तू. जाय लवकर. माय तुम्ही बी मजा का घेता माया. आलीस ना जाणं. हा पुढे आलीस मी. चालणं मग मुकड्यानं चालणं. आली काय करून राहिली. जाय ना राधे. तुला घेतल्याशिवाय जात नाही तो. जाय मुकाट्यानं. नाही तर तो अडलो वाटीस थांबीन आता. तुला घेत अडलो जाय. जातोस तुम्ही मागेच लागले माय. जाय थगलंच का तुला काय समजत नाही का. मस्त हिवाय थंडी काय मग घरच वाटकन घरी या वाटकन आपण साथीत घुसा. काही अक्कल नाही तुले बसली जात पाय लांबून. वाट थकलो तिकडे असते तुमचं हे. जरा सगळं बसू देत ना मला इकडे तिकडे. जा बाबा. आता मी बी अटी गरमच होऊन राहिली ना. तुम्हाला गरम करायला लागते तर काही बोलू नको भाद्रे. बिना बुडाचं मडकं झालं. अक्कलच कमी आहे बाईले. ठीक आहे थंडीचा महिना चालू घरी राहा. आपल्या रांगशा काही वय आहे का तू येत अर्धी उघड झाली का डंगरा डोंगरी या मागते चालणं. त्याच्या अजून ते काट उठीन बा. त्यांना हन्यात आणलं ना तास उठू पाहिजे. तिथे पोरगो तुले बाबा नाही पण ते
चाल उठ लवकर, झपेला ते पटकनी. चाल लवकर लवकर गरम करणं. सगळं सगळं तुला थंडी वाजत नाही का? अजून ते काटे ते पोरं काही धडे नाहीत ना. चाल ना लवकर. थांबा ना जराशी रात होऊ द्या बाबा. या लेकराला संडाल झपू द्या, मग पाहू बा आता. नाही तर बाताच उठतात ते. मी बाबा सगळ्या गावाची घाई करता. जराशी थांबा ना, जराशी कळ काढत जा. काय कुठे चालली का आठवून? मी तुमचीच आहे ना. फक्त जराशी कशी शांतता ठेवा. बालेकराच्या देखत कसं असं बोलत ना, जो ऐकतात ते. पण हे तू किटकुल सुसू नाही घेत ना. म्हणता जागी उभं राहते ना ते. पाहि ना आता मी असं डुलक्या मारून राहिलं. खाली वर खाली. बेजा चॅप्टर आहे पण तो फोर आहे. बेजा चॅप्टर आहे. हा याच्या वेळेस काय खाल्लं तर तुला? एवढा भावन करून पाय कसा करते? पाय खाली वर करते. तो उठून पाय त्याला तशी सवय आहे. झपीत तो तसाच करते. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. आता कडलोक टाइमपास करतो सांग. मग आता मला वेळ थंडी वाजून राहिली ना. चाल ना आता झपले ना. तिकीट कुला आपले दोघं बी पिलं झपले ना. चाल आता आपण कदलो जागी राहायचो, कदलो गप्पा मारतो सुरू. नाही बापा, टाइमपास करावंच लागते ना. अजून हे उठलं अजून झोपता जाईल. त्याच्यापेक्षा आता संडाल झोपू द्या शैली. मग करू ना जराशी कोय काढा ना. टाइमपास. आता काय टाइमपास करतात गोट्या घेत. झटकनी आपलं झालं झपलं मुकट्यानं पुटकनी. सकाळी अजून कामाला जायला लागते बा मला. सांग बा आता रात्री 4 वाजता झपली तर सकाळी 4 घेईन काय मला कामाला कसा जाऊ? मग अजून म्हणजे तो काही आणलं नाही घरात फालतू कसं मानानच करण्या आणशील ना. तुमच्या बापानं आता तुम्हाला मारले चाट, मारले तुमच्या ढुंग मारला. आता जा कामाले. आता करा, घ्या टोले, खाऊ घाला. आता बापा दलिंदर तुमच्या बापासारखा पाहिजेत नाही बापा असा. नाही तर एखादा बापा आपल्याला घरात घेत होता, मस्त लाडूगुडी लावत होता, मस्त प्रेम करत होता. पण काहीच नाही बापा हे असं. मला का माहिती असं आहे? सोन्यासारखे एवढे नातू बापा तुमच्या बापाला भेटले ना. रेडीमेड आहे ते भेटले ना. तरी बापा सोन्यासारखी किंमत नाही. या लेकराची पानं किती मस्त पोरात नाही लेकर. विषय सोडून द्या बरं. तू मुत्ते माबुड्याना विषय नको करत जाऊ. थोडीसा पुढे बी नाव नको काढत जाऊ. जरा मूडचा खराबा नको करत जाऊ बा. तुला सवय आहे का तशी काही? चाल झटकुनी पटकुनी कसं. थंडीची गरम झाली की झालं मग. चाल ना. तो उठून राहिला ना. पानं निळा इकडे तिकडे करून राहिला ना तो. पानं चैतान ठिकाणी नाही त्याचं. आणि तुम्ही म्हणता की चाल काय बापा लावलं तुम्ही ना. झपू द्या त्याला संडाल जराशे. पापा कसा करते सुरू होता. चाल मायचं मजा उठलेलं कसं काटतं कसं आहे रे. झपणं मुकड्यानं. मम्मी करून राहायला टिकून ते मम्मी. आता मला तोंड वाचतं झपतं. मायले का कसं होय हे कसं होईल? तो उठतेस ना आता. तो उठतेस तो काही खरा नाही बापा. तुम्ही असं काही करू नका बापा. आता देखत ते घ्यायला चांगलं नाही वाटतं लेकरायच्या देखत. चांगली आहे बाबा. सणाला झपा काढते. हा पोऱ्या अगव आहे पण अगव आहे. त्या पोऱ्यालेच अगव आहे. मला असं उठतं बाबा. आपण जर असं काही केलं की उठलं मम्मी खडखड घेऊन टाकू का तिकडे सांगतो मला. आपण वरांड्यात झपते तो एकटा. हो बाबा करसान तसं. त्याला एकटं झोपायची सवय नाही बापा. ते लेकरं माझ्यावरच असतात. नाही तर करसान असं कधी. काय म्हणता तुम्ही? आता काय म्हटलं तुम्ही ना तुझ्या पोरगा असा. आता मी लग्न केलं तुमच्यासोबत तर तुमचा पोरगा नाही झाला काय? आतापासूनच लावलं का तुम्ही ना तुझ्या माया? आतापासूनच लावलं काय? तुमचा नाही का तो पोरगा? माठवणाला निघलं ना जाऊ दे ना. माझी जुवार येऊन राहिली बाबा. तो उठून राहिला तर कसं मला झटकणी फटकणी पाहिजे. उदाव दिन मुटल्या का त्यानं पाऊदीन पाहिलं तर पण असं सुरू करून देऊ ना. मला बेजा थंडी वाजून राहिली ना. चादर आणतो थांब. चादर आणतो अंगावर घ्यायला. चादर काय आणता बापा? तुमच्या घरी तर सगळे त्याची भांडी आहे. पानं लेकरं कसे उघड्यावर झपले थंडीचे. पण एक चादर आणून देऊन राहिला तुझ्या बाप. एक नाही दे टाकलं की लेकरं कुठे झपतील काय झपतील की हे घे बा चादर. एवढं तरी घे. पण खायचं काही बापा. उघड्या झपू राहिले एवढ्या थंडीत. किती थंडी वाजून राहिली मला करायली बी. हे जुनं धाबा आहे त्याच्यात कुठे थंडी वाजते तुले? काली थंडी आहे. पण आता कसं आहे आपल्याला गरम होणार असा विषय आहे तो. आपण मी आणतो चादर अंगावर घेऊ. मग उठलं की उठलं काही हो. मग काही कधी काही दिसत नाही काय करून राहिली तर. थांब आता उठले का तुझ्या महायले का तुझी काटत काही सुजनी बाबा. कुकडे चालले हे पाहायला. आपल्या उस्ताशी झालं का सुरू होती तिची काय माहित का बापा. म्हणून राहिली. त्याला सणवण झपू दिलं असतं. पण केलं असतं बा. तुम्हाला तर घाई तर भलतीच आहे बापा. ती लेकरं कुकडी फिरते झपीत. मम्मी झपेला ते काही नाही बरं. असं वळला ते वसना होते ते.
अरे आई बाबा कसं बोल अरे हे कसं फुटले उठले उठा ना वाहन बाजू ते उठलं ना पोरग उठलं ना हवा झाली लवकर मम्मी दूध मम्मी